अंतकरणातलं केलेली भक्ती महादेवाला खूप आवडते. म्हणून महादेवाचं एक मानस पूजा सांगितली आहे. महादेवाचे रत्ने कल्पित मानसम स्नानाम च दिव्यांबरम. मन बिलकुल असं डोळे झाकून 2-5 मिनटं देवाचं ध्यान करा ना. आजकाल असं झालंय. एक तर ट्रॅफिक जॅम, पोल्युशन खूप, जिकडं तिकडं धूर, जिकडं तिकडं प्रदूषण, त्यात मंदिरं खूप, घंटी वाजवणं चालूच. 1 मिनिट सुद्धा लोक देवाला चैन देईना. चैन अहो, महादेवाला पाणी टाकतायत की काय? शिवमहापुराणामध्ये लिहिलंय काय? आपण करतोय काय? दिवसभर कुठे पाणी टाकत असतात महादेवाला? वेळ वगैरे त्याचा वेळ काळ काही आहे का नाही? महादेवाला जर का जगातल्या सगळ्या लोकांनी दिवस रात्र 1 तांब्याभर पाणी जर का टाकलं तर महादेवाला टॉवेलने अंग पुसायला टाइम देतं की नाही? आणि असा कोणता देव आहे का दिवसभर अंघोळ? अहो, जीवन जगण्याची एक प्रक्रिया आहे अंघोळ म्हणजे. सनातन हिंदू धर्मामध्ये स्नानाच्या नंतर अन्य क्रिया केल्या जातात का? सूर्यास्त झाला म्हणजे संध्याकाळ झाली, रात्र झाली. रात्र म्हणजे अशुभ आहे, रात्र म्हणजे असुरांची वेळ आहे. असुरांची वेळ असल्या कारणानं रात्री आपण झोपलोय. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सगळ्या क्रिया आपल्या शुचिरभूत होऊन व्हाव्या, सगळ्या क्रिया शास्त्राला मान्य असलेल्या व्हाव्यात, शास्त्रोक्त व्हाव्या म्हणून स्नान आहे. मग आपण करतो काय असं दिवसभर स्नान? इथं कोण आहे सांगा बरं? शिवमहापुराणामध्ये लिहिलंय, महादेव की पूजा प्रातकाल से लेकर के माध्यान्ह काल तक, संगव काल म्हणजे दुपारी 11:15 पर्यंत महादेवाला पाणी घालून झालं पाहिजे असं शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये लिहिलेलं आहे. उघडून वाचा, व्यवस्थित वाचा. ही कथा तर ऐकाच, पण घरी जाऊन मराठीतलं सगळं शिवमहापुराण वाचून टाका.